नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज अतिशय एक महत्त्वाची माहिती, MHT CET 11वी 12वी नंतर जो आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ या विषयाची जी CET देत असतो त्या CETचा निकाल अखेर जाहीर झालेला आहे। तर निकाल आपल्याला पाहायचा असेल तर आपण सर्वप्रथम काय करावं आणि कुठे सर्च करावा या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम इंटरनेट ब्राउझर ओपन करा। या ब्राउझरमध्ये टाइप करा diitnmk.in। आपल्या समोर DIT नोकरी मदत केंद्राची मराठीमधील वेबसाईट ओपन होईल। सदरील वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे MHT CET महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2024 निकाल। या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सविस्तर माहिती ओपन होत आहे। आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा। आपला जर PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथचा निकाल पाहायचा असेल तर क्लिक हिअर या बटनावर क्लिक करा। आपल्या समोर एक नवीन विंडो ओपन होईल। या विंडोमध्ये आपला ऍप्लिकेशन नंबर, बर्थ डेट, मंथ, इयर टाकायचा आहे आणि खाली जो हा सिक्युरिटी पिन दिलेला आहे तो सिक्युरिटी पिन टाकायचा आणि डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे। डाउनलोडवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपलं जे स्कोअर कार्ड असतं ते स्कोअर कार्ड आपलं डाउनलोड होणार आहे। अशा प्रकारे हा आपण पहिला फिजिक्स केमिस्ट्री मॅथचा रिझल्ट, त्याच पद्धतीने आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा देखील रिझल्ट पाहू शकता। या ठिकाणी ग्रुप बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा ग्रुपची या ठिकाणी लिंक दिलेली आहे। आपला जर बायोलॉजी ग्रुप असेल तर आपण या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन नंबर म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला जो ऍप्लिकेशन नंबर दिला जातो तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। बर्थ डेट टाका, सिक्युरिटी कोड टाका आणि डाउनलोड करा। ज्यावेळेस आपण डाउनलोड करू त्यावेळेस आपण या ठिकाणी स्कोर कार्ड आपल्याला दिसणार आहे। अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2024 चा निकाल काल जाहीर झालेला आहे आणि त्या निकालाची प्रिंट कशा पद्धतीने काढायची, निकाल कुठे पाहायचा या संदर्भात माहिती घेतली। यानंतर आपण पुढील भागामध्ये MHT CET वरून प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायचं, प्रवेश कुठे घ्यायचा या संदर्भातील मार्गदर्शन करणार आहोत। तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।